आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन कृषीनगर जॉगिंग ट्रॅक तर्फे या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। बाद ये देश आजाद हुआ। भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, तिलक जी, सुभाष चंद्र बोस, शीरीष कुमार, बाबू गेहू से लेकर अनगिनत राम बिस्मिल, कितने देशभक्त इस दुनिया में पैदा हुए और देश के लिए, भारत माता के लिए हंसते हंसते सूली पर चढ़ गए। काश गांधी जी चाहते तो भगत सिंह, सुखदेव, राजगुरु की फांसी रुकवा सकते थे, लेकिन ऐसा न कर सके क्योंकि इनके रास्ते अलग थे। मुझे वो पल अब भी याद आता है। 31 मार्च 1931 को भगत सिंह, सुखदेव और राजगुरु को फांसी दी जाती है। ये दिन मुकर्रर था, तय था, वो घोषित था, लेकिन अंग्रेज सरकार ने जानबूझकर सबका हेलो मोटो सोच रहे थे कि उतने में मां ने पुकारा, उनके गले से बेटा सुखदेव, अपनी गर्दन धीरे से शून्य की ओर से मां की ओर घुमाई और नजदीक आए और वहीं से माता के पैरों के दर्शन किए, उनके चरण स्पर्श किए और मां रोने लगी। गले के टुकड़े का याद कीजिए। मां रोने लगी और कहने लगा, तू रो मत मां, तू रो मत मां, अभी मेरा काम पूरा नहीं हुआ, मेरी भारत माता को मैंने आजाद नहीं किया है। मां तू रो मत मां, मैं इस काम के लिए फिर से आऊंगा मां, लेकिन इस बार तेरे कोख से जन्म नहीं लूंगा मां, मैं मौसी के घर में जन्म लूंगा। और हाँ मां, मौसी के घर में जब बेटा पैदा होगा ना मां, तब देखना उसके गले पर फांसी के फंदे का निशान होगा ना मां, समझ जाना मां, तेरा सुखदेव आ गया मां, तेरा सुखदेव आ गया मां। कैसा ये जज्बा है देश प्रेम का, भक्ति भाव का, कैसा ये जज्बा है। और हम कितने कमबख्त हैं, देश के लिए जान तो नहीं लुटा सकते, लेकिन रोटी को भी नहीं दा सकते। बड़े अभागे हैं दोस्तों। आज ये गगन आजाद है, ये फिजा आजाद है और हम सब आजाद भारत में सांस ले रहे हैं, लेकिन आजादी की खुशबू लुटाने वाले फूल आज हमारे बीच नहीं है। आज ये 15 अगस्त उनके यादों के बिना पूरा अधूरा है। आज ये 15 अगस्त है उन बागियों को, देशभक्तों को, आजादी के दीवानों को, क्रांतिकारियों को नमन करने का, उन शहीदों को नमन करने का दिवस है। और हाँ भाइयों बहनों, आजाद तो हो गए, आजादी में साथ भी ले रहे हैं, लेकिन ध्यान रखिए सरहदों पर जो जवान है और अंदर जो पुलिस है और हमारा पेट पालने वाले जो किसान हैं, ये तीन हमारे भगवान हैं। काश सरहदों पर सैनिक या सेना नहीं होगी तो हम रात क्या दिन में भी जी नहीं पाएंगे। अंदर पुलिस न होगी तो हमारी रक्षा कौन करेगा, और ये किसान न होंगे तो हमारा पेट कौन पालेगा। इसलिए ध्यान रखिए सरहदों पर जो हमारे भाई हैं, एक दिवसासाठी
75 महिने. मी 1967 दिवस झाले का रोज संध्याकाळी आपल्या इंडियन आर्मी आणि पोलीस प्रशासनासाठी आदर व्यक्त करतो. फेसबुक लाईव्ह त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड पण झाले. एक त्याचा मला फायदा पण होतो. डिफेन्स सेक्टरमध्ये काय काय बदल होतो जे आतापर्यंत आपल्याला बातम्या काय पाहायला मिळतं. हा काय बोलला, मग तो काय बोलला म्हणून तर दुसऱ्याकडे जायचं. तो तुम्हाला हे बोलला मग तो परत ते उद्योग देतो. एवढ्याच दिवसभर बातम्या पाहायला मिळतात. आपला देश कुठे चाललाय, काय चाललंय आपल्याला काहीच कळत नाही. मी स्वतः अकाउंटिंगचा मनुष्य स्वतः व्यापार केलेला आहे. जनधन योजनेमध्ये बँक अकाउंट कितीतरी कोटी, शेअर मार्केटमध्ये 2 ते 3 कोटी लोक होते, आता 14 ते 15 कोटी लोकांपर्यंत. इन्कम टॅक्स पेअर 3 कोटी पर्यंत. जीएसटी कलेक्शन ज्या दिवशी सुरू झालं तर आतापर्यंत ते दुप्पट झाले. ही आकडेवारी आपल्याला माहितीच नाही. आणि आपण खरं या सगळ्या गोष्टी आपल्याला देशासाठी तरी माहिती पाहिजे. आपला देश नक्की दिशेने चाललाय. देवस्थानचं काम करताना जर तुम्ही माझी पोस्ट वाचलं तर त्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे देश, धर्म आणि परिवार. आपली परिभाषा पाहिजे. सगळ्यात पहिले देश, नंतर तुमचा धर्म, तुमचा परिवार. आणि देश कसा पाहिजे? इस्रायलचा. हमास आणि गाझापट्टीची पट्टी करून टाकलेली 75,000 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले. आणि संपूर्ण असं समजा 75% तिथले संपूर्ण बिल्डिंग इस्रायलने तोडून टाकलेले. फक्त एकच कारण आहे, त्यांच्या काही लोकांना बंधन केलं आणि इस्रायलवर हमला केला. भारतात हे होईल पण केव्हा? आमच्यामध्ये तशी देशभक्ती पाहिजे. कारण आम्ही ज्या व्यक्तींना निवडून देतो ते सौम्य विचाराचे असतात. मग त्यांच्याकडून पण आपल्यापेक्षा तशीच शिकावं लागेल. ती गाझापट्टी आणि इस्रायल या दोघं ज्या देश आहेत त्याच्यातल्या 10 टॉपच्या जे इंस्टाग्रामचे अकाउंट आहेत त्यांना फॉलो करतात. आपल्या देशात जे होतं त्यावर लक्ष द्यावंच. पण आजूबाजूला पण काय होते. आता पाकिस्तान हा आपल्यासाठी नावाची वस्तू 22 मिनिटांमध्ये त्याच्या आणि यातले सगळ्यात जास्त उत्पादन जे आहे ते भारतातले 75%. त्याच्यापूर्वी भारताला सगळं आयात करावं लागायचं. आणि त्याचा आणखीन एक अडचण सांगतो, नुसतं आयात नाही करावं लागेल. समजा आपण अमेरिकेकडून विमान घेतलं तर त्याला उडवण्याचा अधिकार आपल्याकडे राहत नाही. त्याची जी सिस्टम आहे जोपर्यंत अमेरिका ऍक्टिव्ह करत नव्हते तोपर्यंत आपल्याला ते विमान उडवता येत नाही. ही परिस्थिती आज अशी परिस्थिती मी प्रत्येकाला सांगेल. आज खास 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तन मन धन आपल्या प्रत्येक व्यक्तीजवळ पाहिजे. चांगलं शरीर, चांगले विचार आणि चांगला पैसा. मी आपल्या धार्मिक कामामध्ये फिरतो. अक्षरशः काही लोकांच्या घरची परिस्थिती इतकी खराब आहे पण तरी ते लोक काम करतात. मी त्यांना सांगतो ते काम तर करच पण तुझी परिस्थिती कशी बदलत ते पण पहा. काय होतं आपल्याकडे ह्या गोष्टी आपण काय होतं हे धर्माला द्या, हे समाजाला द्या. अहो द्या केव्हा तुमच्याकडे असेल त्या समजा मी म्हटलं द्या 1 लाख रुपये ते का कोणी पण त्याच्याकडे ते लागेल. हे पहिले तुम्ही कमवायला शिका. 3 गोष्टी आज शपथ घ्या. 3 गोष्टी प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवल्याच पाहिजे. मग तुम्ही घेऊ शकता. त्याच्यात तुमचं शरीर आहे, तुम्ही शरीराला मदत करू शकता, मानसिक मदत करू शकता की बाबा संजोग करा, असा कार्यक्रम करा. ते केव्हा सांगू शकतो आपण? आपली मानसिक स्थिती चांगली असेल आणि धन पैसे देण्याची वेळ आली आपल्याकडे पैसा पाहिजे. प्रत्येकाला विनंती थोडे पाहिजे 2,000 5,000 दर महिन्याला मी तुम्हाला फसवतो असं समजा शेअर मार्केटमध्ये आणि ते पण डिफेन्स सेक्टरमध्ये. डिफेन्स सेक्टर मी का सांगतो की सगळ्या त्याचा अभ्यास करत असेल 5 वर्षापासून मी करतोय. 2,000 कोटीचा एक्सपोर्ट होता भारतात. आता तो 35,000 कोटीच्या पुढे गेलाय. म्हणजे किती पट वाढला? ठीक आहे. एक वंदे भारत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रेल्वे 35 ते 40 रेल्वे आहे वंदे भारत. भारतात राज्य 36. प्रत्येक राज्याला 10 पकडा म्हणजे 350 वंदे भारत लागणार आहे.
मग रेल्वेचा शेअर किती पट वाढणार आहे? आणि ही 1-2 वर्षाची इन्व्हेस्टमेंट नाही, पहिले लक्षात ठेवा. 5 वर्ष 10 वर्ष असं समजलं या मताचं आहे की तुम्ही असं हे झाड लावा की तुमच्या नातूंना कामात येणार आहे. तुम्हाला पण नाही, तुमच्या मुलांना अजिबात नको की तुमच्या नातू. हा आणखीन एक सांगतो, जगातलं सगळ्यात श्रीमंत असलेल्या व्यक्तींचं देश सिंगापूर आहे. सिंगापूरला ज्या दिवशी त्याचं बर्थ सर्टिफिकेट निघतं त्या दिवशी त्याचे वडील आणि आई त्याचं बँकेत खातं उघडलं आणि जसं जमेल त्याप्रमाणे त्याचे पैसे टाकत असतात. शिक्षणाला कामात येतात, नंतर त्याचे उद्योगाचे पैसे येतात, बाकीचेही कामाला येतात. म्हणजे इन्व्हेस्टमेंटची तयारी 20 वर्ष 25 वर्ष आपण नेहमी तर कमी करतो. माझं म्हणणं आहे प्रत्येक समाज, माझे मित्र परिवार, माझा परिवार हा गर्भ श्रीमंत पाहिजे. आणि थोडं तुम्ही पण या बाबतीत काळजी घ्या. खास करून महिलांना सांगितलं बँकेत ठेवू नका, सोनं अजिबात घेऊ नका. एक उदाहरण सांगतो, सेट टायरचं 8.5 रुपयाचा हा शेअर होता 1985 साली. आता ज्याच्याकडे तो आहे तो कमीत कमी त्याच्यावर मिळालेला डिव्हिडंड वगैरे सगळं पकडून 6 कोटी किंमत. मला सांगा 1985 सोन्याचा रेट आपण आता ते थोडे बदल करा आणि